अंजनगाव सुरजी तालुक्यांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत कास्य महोत्सव पुरस्कार सोहळा संपन्न। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनल। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। 24 एप्रिल 2025 रोजी अंजनगाव सुरजी तालुक्यांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत कास्य महोत्सव पुरस्कार सोहळा पंचायत समिती सभागृह अंजनगाव सुरजी येथे पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्री खातळे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी श्री गिरासे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती जायभाई मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डोंगरे साहेब, तसेच नवनियुक्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फरहान खान साहेब, श्री डॉक्टर तरुण पटेल व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कापूसतळणी, कोकरडा व सातेगाव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। सदर पुरस्कारासाठी अंजनगाव तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीची माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत टीबी मुक्त ग्रामपंचायत कास्य पुरस्कारासाठी निवड झाली। 13 ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच, सचिव व आरोग्य कर्मचारी यांना एकत्रित पुरस्कार देऊन महात्मा गांधी यांची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। यामध्ये अंजनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत वरुड खुर्द, शेलगाव, मलकापूर, लखाड, कोकरडा, कमालपूर, हुसेनपूर खोडगाव, हंतोडा, हिंगणी, धनेगाव, चिंचोली शिंगणे, बोराळा व भंडारज या ग्रामपंचायतला पुरस्कार प्राप्त झाला। सदर पुरस्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील वरील ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी, ग्रामसेवक, सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय गटविकास अधिकारी श्री खातळे साहेब यांनी सांगितले की अंजनगाव सुरजी तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत व गावे टीबी मुक्त होण्यासाठी सर्व सरपंचांची सभा घेऊन प्रयत्न करू व त्या दृष्टीने नियोजन करू असे सांगितले। तसेच श्री गिरासे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजनगाव सुरजी तालुक्यांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत कास्य महोत्सव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। श्री गिरासे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की आपले गाव टीबी मुक्त झाले तर संपूर्ण तालुका, जिल्हा, राज्य, देश टीबी मुक्त होईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले। यासोबतच अंजनगाव तालुका अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य विभागाचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी कार्यगौरव सोहळा पार पडला। यामध्ये तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषधी निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आशा गटप्रवर्तिका, वाहन चालक, परिचर एचएलएल तंत्रज्ञ व आशा स्वयंसेविका यांना माननीय गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले। वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत कडू STS व प्रास्ताविक श्री टाक STLS व आभार प्रदर्शन श्रीमती राखुंडे मॅडम यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। आज जे टीबी मुक्त ग्रामपंचायत बाबत कास्य महोत्सव सोहळा याला आपले ग्रामसेवक आणि सरपंच 13 गावचे होते। 13 गावचे जे सरपंच आणि ग्रामसेवक आणि सर्व आशा आणि सर्व आरोग्य कर्मचारी इथे उपस्थित होते। यामध्ये ग्रामपंचायत वरुड खुर्द, शेलगाव, मलकापूर, लखाड, कोकरडा, कमालपूर, हुसेनपूर खोडगाव, हंतोडा, हिंगणी, धनेगाव, चिंचोली शिंगणे, बोराळा आणि भंडारज अशा एकूण 13 ज्या ग्रामपंचायत आहे यांना कास्य महोत्सव गौरव पुरस्काराच्या निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी श्री सौरभ पटियार यांच्या सहीने एक प्रमाणपत्र आणि महात्मा गांधी यांचा पुतळा तो त्यांना आज येथे वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री खातळे सर आणि असिस्टंट आपला गटविकास अधिकारी कल्पना जायभाई, गट शिक्षण अधिकारी साहेब, नवीन आपले THO साहेब, हे सर्व इथे उपस्थित होते आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला। यासोबतच काही कर्मचारी जे तालुक्यातील आहे आणि शहरी विभागातील यांचा कार्य गुणगौरव सोहळा म्हणून यांना प्रमाणपत्र श्री खातळे साहेब आणि तालुका आरोग्य अधिकारी अशा दोघांच्या संयुक्त सहीने हा सुद्धा प्रोग्राम इथे संपन्न झालेला आहे। यापूर्वी 2 पुरस्कार जे आहेत रौप्य पुरस्कार ते माननीय पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अमरावतीला जो पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये आलेल्या ज्या 2 ग्रामपंचायती आहे ते एक आहे हयापूर कोकरड्यामधील आणि दुसरं जे आहे खीरगव्हाण, ह्या 2 गावांना रौप्य पुरस्कार मिळालेला आहे। हे यावर्षी जरी
आपल्याला काय म्हणतात टी बी मुक्त जर राहिल्या तर पुढील वर्षी त्या गोल्डन पुरस्कारासाठी प्राप्त होती, म्हणजे गोल्डन पुरस्कारासाठी पात्र राहते.